विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपण शुभेच्छा द्याव्यात. मी मगाशी आगरी महोत्सवाला गेलो होतो भिवंडीमध्ये. तिथे मी तेच सांगितलं होतं आणि इथे आल्यानंतर मला अनुभव आला तर आपल्याला आपले विद्यार्थी शिकले पाहिजेत, चांगले उच्च पदावर बसले पाहिजेत. येताना मला अक्षरशः वाईट वाटलं का रस्ता इतका खराब बघून. परंतु मी गावकऱ्यांना शब्द देतो, तुमच्या गावात कोणी नेता नसेल परंतु मी परत येईन या गावामध्ये, त्यावेळेस रस्ता झालेला असेल. त्याचप्रमाणे आई एकविरा मातेविषयी आम्ही येताना चर्चा करत होतो. पंचमहाभूत माझ्या समोर होते. तिथे समजलं का महिलांसाठी शौचालयाची किंवा वॉशरूमची व्यवस्था नाही आहे. अनेक पक्ष किंवा अनेक नेते मंडळी सांगतात आमचे कुलदैवत आहे, आमचे दैवत आहे. परंतु हे आपल्या सर्व आगरी कोळी समाजाचं दैवत आहे. त्याची पहिली सुरुवात मी करतोय आजपासूनच का महाभक्ताकडे एक 2.5 लाख रुपयाचा चेक देतोय का वॉशरूमसाठी त्यांनी वापरावा आणि जिथे अडचण पडेल तिथे आपल्या भगिनींसाठी किंवा बांधवांसाठी स्वच्छतेसाठी जे अडचण पडेल तिथे तिथे मी आपल्या समाजाबरोबर असेन. कारण लहानपणाच्या शाळेच्या ट्रीप आमच्या जायच्या एकविरेला, त्याच्यानंतरही अनेक वेळेस गेलो. प्रत्येक वेळेस एक जागृत देवस्थान आहे आपलं, ती समाजासाठी एवढं सेवा देते आपल्या आगरी कोळ्या बांधवांसाठी नव्हे तर समाजातील प्रत्येक दुर्बलासाठी, दुर्बल समाजासाठी त्या दैवताची सेवा करणे आमचं कर्तव्य समजून मी जिजाऊ संस्थेच्या मार्फत पहिल्यांदा 2.5 लाख रुपयाची मदत करतो. आणखीन गरज पडली तरी मी त्यांना मदत करेन. त्याचबरोबर या गावकऱ्यांच्या सगळ्या मंडळाचे मी खरोखर अभिनंदन करतो की एवढ्या उशिरापर्यंत ते वाट बघत बसले. मला जो मान सन्मान दिला, आदर सत्कार दिला तो नक्कीच आयुष्यभर माझ्या लक्षात राहील आणि त्याचीच भेट म्हणून सांगतोय का या गावामध्ये कोण नेते मंडळी मला माहिती आहे. कथोरे साहेब येऊन गेले तेवढे बघितलेत मी, पण मी हा रस्ता करून देईन का या गावातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आपल्या झडपोलीला जिजाऊ संस्थेमार्फत इयत्ता 9वी पासून JEE नीट सुरू केलेलं आहे. आपल्या गावातील जास्तीत जास्त विद्यार्थी पाठवा, एकही रुपया द्यायची गरज नाही. एका विद्यार्थ्यामागे 10 लाख रुपये 4 वर्षात जिजाऊ संस्था खर्च करते. कारण आपल्या गावाचं नाव ते विद्यार्थ्याच्या नावाने ओळखलं जावं. आपली ओळख आहे त्या विद्यार्थ्याच्या अधिकाऱ्याच्या नावाने किंवा डॉक्टर, इंजिनियर, IITला जाणारे इंजिनियर अधिकाऱ्याच्या नावाने, CA जजेसच्या नावाने ओळखलं जावं असं मला वाटतं. कारण आपण पाहतोय मुंबईच्या बाजूला आपण असताना कशी परिस्थिती आहे. आज शहापूर तालुका, भिवंडी तालुक्यात फिरत असताना मी मगाशी आगरी महोत्सवाच्या वेळेसही सांगितलं, आपल्याच समाजाचे जे दुर्बल असतात, गरीब लोक असतात त्यांच्यावर आपल्याच समाजातील धनदानगी दादागिरी करतात. वेळ प्रसंगी भावाभावामध्ये वाद लावून परंतु प्रॉपर्टी हडप करण्याचं काम करतायत, डोके भडकवून. याला मुख्य कारण आहे शिक्षण. मी बाहेर खारबाववाजीची व्यवस्था सांगितली की आज 2 लोक आली होती खारबावचे. दोन्ही शेतकऱ्यांच्या जागेवरती एकतर बिल्डरने वेळेवर बिल्डिंग बांधल्या नाही आणि न बांधल्यामुळे बांधता त्यांनी 7/12ला इतर हक्कात नाव लावलं. आज दुपारी माझ्याकडं गोठेगडची लोकं आली होती का 2 कुटुंबामध्ये वाद झाला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आणि राजकारण्याने एका कुटुंबाला जेलला पाठवून दिलेलं आहे. या सगळ्या घटना दादांनो तायांनो फक्त शिक्षणामुळे होतात. जर न्यायव्यवस्थेमध्ये आपली लोकं राहिली, प्रत्येक गावागावातील विद्यार्थी चांगला उच्च शिक्षित झाला तर असा बाहेरचा माणूस आमच्यासारखा येऊन गावागावात वाद लावणार नाही. आपल्याला प्रत्येक गाव हा एकत्रित करायचा आहे, समाज सर्व एकत्र करायचा आहे. आपण कोकण, मुंबईच्या बाजूचा असणारा आपला तालुका जिल्हा, पण आपल्या जमिनी, आपल्या धरणं आपल्याकडे झालेले आहेत, पाणी प्यायला आपल्याला नाही आहेत. आपल्याकडच्या कालव्यांची कामं वर्षानुवर्षे 30-40 वर्ष अपूर्ण आहे, त्याकडे कोण बघत नाही. रोजगाराबाबत बघायला गेलं तर शहापूरचा माणूस जर पडग्याच्या गोडाऊनला गेला कामाला तर आपण जसं काय पाकिस्तानमधून आल्यासारखे तिथे लोक बघतायत. आपल्या पगारातून कमिशन आपले नेते मंडळी खातात. हे चित्र सगळ्यांना आम्हाला बदलायचं आहे. जगायला किती लागतं आहे? प्रत्येकाला 2 टाईम जेवायला लागतं, तिथे लागते 200 टाईम तर जेवण कमवायचं नाही आहे. जर परमेश्वर कृपेने मिळालं तर आपल्या समाजातील जे गरीब लोक आहेत त्याला 198 टाईमाचं जेवण आपल्याला देणं आपल्याला आमचं कर्तव्य आहे. आई एकवारीला परत एकदा प्रणाम करतोय. तिच्या आशीर्वादाने नक्कीच आपण आपला समाज एकत्र करूया, उच्च शिक्षित करूया आणि कुठल्याही गावात वाद राहणार नाही. मी मगाशी कालच्या परवाच्या भाषणामध्ये सांगितलं, आम्ही गावागावात भावाभावात भांडण नाही लावणार. आम्ही पोलीस कॉन्स्टेबलपासून ग्रामसेवक तलाट्यापासून तर दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत आपले अधिकारी बसू आणि ते आपल्याला सामाजिक देशातून न्याय मिळवून देतील अशी व्यवस्था आपण तयार करू. परत एकदा आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जिजाऊ म्हणत या ठिकाणी निलेश सांबरे साहेबांनी अर्थातच आपल्या आप्पांनी या मनपूर्वक शुभेच्छा दिलेत. यानंतर आपण सर्वेजींना विनंती करूया की आपणही या निमित्ताने शुभेच्छा द्या.